नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर शेती जमीन आहे. त्या व्यक्तीचे निधन होते, पण त्यानंतर अनेक वर्ष वारस नोंदच केली जात नाही आणि अचानक त्या जमिनीची विक्री केली जाते. आता प्रश्न असा निर्माण होतो की अशी विक्री कायदेशीर असते का? खरोखरच जमीन विकता येते का? जर विकली गेली तर पुढे कोर्टात काय होऊ शकतं? खरेदीदाराला कोणते धोके निर्माण होऊ शकतात? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वारस नोंद नसताना देखील वारसदारांचा हक्क कायम राहतो का? मित्रांनो, आज आपण अशाच एका अत्यंत महत्वाच्या आणि लाखो शेतकरी, जमीन मालक, वारसदार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी थेट संबंध असलेल्या विषयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या माहितीमुळे भविष्यात होणारे मोठे आर्थिक आणि कायदेशीर नुकसान टाळणे शक्य होऊ शकतं. मित्रांनो, सर्वप्रथम वारस नोंद म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या नावावर जमीन, घर किंवा इतर मालमत्ता असते आणि त्या व्यक्तीचे निधन होते, तेव्हा त्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क असलेल्या व्यक्तींची नोंद महसूल अभिलेखात करण्याची जी प्रक्रिया असते तिलाच वारस नोंद असं म्हटलं जातं. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार मृत व्यक्तीच्या वारसांनी तलाठी कार्यालयात अर्ज करणं आवश्यक असतं. त्यासोबत मृत्यू प्रमाणपत्र, वारस दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतात. त्यानंतर फेरफार नोंद घेण्यात येते. तपासणी पूर्ण झाल्यानंतर 7/12 उतारा किंवा संबंधित अभिलेखामध्ये वारसदारांची नावे नोंदवली जातात. ही प्रक्रिया केवळ औपचारिक नसून अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण मालमत्तेवरील हक्क कोणाचे आहेत याचे स्पष्ट चित्र या प्रक्रियेमुळे समोर येतं. आता सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया. वारस नोंद न करता जमीन विकता येते का? या प्रश्नाचे उत्तर सरळ हो किंवा नाही असं देता येत नाही, कारण यामध्ये काही कायदेशीर बाबी समजून घेणं आवश्यक आहे. केवळ 7/12 उतार्यावर नाव नसल्यामुळे एखाद्या वारसदाराचा हक्क संपुष्टात येत नाही. कायद्याच्या दृष्टीने मालकाच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता थेट त्याच्या कायदेशीर वारसांकडे जाते. म्हणजे वारस नोंद ही हक्क निर्माण करणारी प्रक्रिया नसते, तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या हक्काची महसूल नोंदीमध्ये नोंद करणारी प्रक्रिया असते. याच कारणामुळे काही परिस्थितींमध्ये वारसदारांकडून विक्री व्यवहार करण्याचा प्रयत्न हा केला जाऊ शकतो. परंतु प्रत्यक्ष व्यवहाराच्या दृष्टीने पाहिलं तर वारस नोंद न करता जमीन विकणं हे अत्यंत धोकादायक आणि वाद निर्माण करणारं ठरू शकतं. एक उदाहरण पहा. समजा एखाद्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे. त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याला 2 मुले आणि 1 मुलगी असे वारस आहेत, परंतु अद्याप वारस नोंद ही झालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एकट्या मुलाने स्वतःला संपूर्ण मालक समजून संपूर्ण जमीन विकण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? येथे समस्या निर्माण होऊ शकते, कारण मालकाच्या मृत्यूनंतर सर्व कायदेशीर वारसांना त्या मालमत्तेवर संयुक्त हक्क प्राप्त होतो. त्यामुळे एकट्या व्यक्तीला संपूर्ण मालमत्ता विकण्याचा अधिकार हा मिळत नाही. अशा प्रकारची विक्री झाल्यास इतर वारसदार त्याला विरोध करू शकतात आणि पुढे न्यायालयीन वाद निर्माण होण्याची शक्यता ही वाढू शकते. मित्रांनो, अनेक लोकांच्या मनात एक गैरसमज असतो. 7/12 उतार्यावर ज्याचे नाव आहे तोच खरा मालक असतो, परंतु कायद्याच्या दृष्टीने ही समजूत पूर्णपणे योग्य नाही. 7/12 उतारा हा मालकी हक्काचा अंतिम पुरावा नसतो, तो महसूल प्रशासनासाठी ठेवला जाणारा अभिलेख असतो. वास्तविक मालकी हक्क कायद्याने निश्चित होतो. त्यामुळे एखाद्या मृत व्यक्तीचे नाव अजूनही 7/12 उतार्यावर दिसत असले तरी त्याची कायदेशीर वारसांना त्याचे हक्क प्राप्त झालेले असतात, परंतु त्या हक्कांची स्पष्ट नोंद अभिलेखामध्ये नसल्यामुळे व्यवहार करताना अडचणी निर्माण होत असतात. आणखी एक महत्वाचा मुद्दा समजून घेऊया. वारस नोंद नसताना विक्री खत नोंदणी कार्यालयात नोंदवले जाऊ शकते का?
काही परिस्थितींमध्ये विक्री खताची नोंदणी होऊ शकते, कारण नोंदणी अधिकारी मालकी हक्काचा अंतिम निर्णय देत नाहीत. त्यांचे कार्य दस्तऐवजाची नोंदणी करणं एवढंच असतं. परंतु एखादे विक्री खत नोंदवले गेले म्हणजे तो व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आणि भविष्यात वादमुक्त झाला असे मानता येत नाही, कारण इतर वारसदार पुढे न्यायालयात जाऊन त्या व्यवहाराला आव्हान देखील देऊ शकतात. समजा 4 वारसदार आहेत आणि त्यापैकी एका व्यक्तीने संपूर्ण जमीन विकली. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या स्वतःच्या हिश्श्यापुरता काही दावा असू शकतो, मात्र इतर वारसदारांच्या हिस्स्यावर त्याचा अधिकार नसतो. त्यामुळे पुढे वाटणीचे दावे, मालकी हक्काचे दावे आणि विक्री रद्द करण्यासंबंधीचे वाद निर्माण होऊ शकतात. याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो, तर तो खरेदीदाराला असतो, कारण खरेदीदाराने लाखो रुपये खर्च करून जमीन घेतलेली असते. परंतु काही वर्षांनी एखादा वारसदार समोर येऊन आपल्या हक्काचा दावा करू शकतो. अशा वेळी खरेदीदाराला दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रिया सहन करावी लागू शकते. त्यामुळे कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी कागदपत्रांची सखोल तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. वारस नोंद तपासणं, फेरफार नोंदी तपासणं, जुने दस्तऐवज पाहणं, मृत्यूपत्राची खात्री करणं, वारस प्रमाणपत्र तपासणं, या सर्व बाबींची योग्य पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, हिंदू वारसा कायद्याच्या संदर्भात देखील हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई यांना समान हक्क प्राप्त होतात. पूर्वी काही ठिकाणी मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे, मात्र आजच्या कायद्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांचे हक्क समान मानले जातात. त्यामुळे वारस नोंद न करता फक्त मुलांनी जमीन विकण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात मोठे वाद निर्माण होऊ शकतात. मुलगी न्यायालयात जाऊन आपला हिस्सा मागू शकते. आता काही जण विचारतात, जर मृत्यूपत्र असेल तर काय? अशा परिस्थितीत काही बाबी वेगळ्या असू शकतात. जर मृत व्यक्तीने वैध मृत्यूपत्र केले असेल तर त्या मृत्यूपत्रानुसार मालमत्तेबाबत हक्क निश्चित होऊ शकतात. मात्र मृत्यूपत्र खरे आहे का, ते कायदेशीर दृष्ट्या वैध आहे का, त्यावर कोणाचा दबाव होता का, अशा अनेक प्रश्नांवरून देखील वाद निर्माण होऊ शकतात. म्हणून मृत्यूपत्र असले तरी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की वारस नोंद करणे ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, परंतु आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्यास ही प्रक्रिया तुलनेने सोपी असते. मृत्यू प्रमाणपत्र, वारसांची माहिती आणि आवश्यक पुरावे ही कागदपत्रे सादर केल्यानंतर फेरफार प्रक्रिया सुरू होते. तपासणीनंतर आदेश दिले जातात आणि वारसांची नावे नोंदवली जातात. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की भविष्यातील व्यवहार अधिक सुरक्षित होतात. जर एखाद्या खरेदीदाराला वारस नोंद नसलेली जमीन खरेदी करायची असेल तर त्याने विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सर्व वारसदारांची संमती घेणं महत्वाचं ठरतं. शक्य असल्यास आधी वारस नोंद पूर्ण करावी आणि त्यानंतरच विक्री व्यवहार करावा. जर सर्व वारसदारांनी विक्री खतावर स्वाक्षरी केली असेल तर भविष्यातील वादाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. न्यायालयांनी देखील अनेक निर्णयांमध्ये स्पष्ट केले आहे की महसूल नोंदी मालकी हक्क निर्माण करत नाही, त्या केवळ महसूल प्रशासनासाठी असतात. मात्र व्यवहाराच्या दृष्टीने त्यांचे महत्व खूप मोठे आहे, कारण मालमत्तेचा इतिहास आणि संबंधित माहिती त्यामधून समोर येते. काही वेळा वारस नोंद ही मुद्दाम टाळली जाते. कुटुंबातील मतभेद, वारसदार परदेशात असणं किंवा काही व्यक्तींची नावं टाळण्याचा प्रयत्न, अशा विविध कारणांमुळे वारस नोंद प्रलंबित राहते. परंतु यामुळे समस्या सुटत नाहीत. उलट भविष्यात अधिक मोठे प्रश्न निर्माण होतात. जमिनीची विक्री अडकते, बँक कर्ज मिळण्यात अडचणी येतात, इतर परवानग्या अडकतात आणि न्यायालयीन वाद वाढू शकतात. मित्रांनो, येथे सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. वारस नोंद नसली तरी कायदेशीर वारसांचा हक्क हा संपत नाही, परंतु त्या हक्कांचे स्पष्ट दस्तऐवजीकरण नसल्यामुळे व्यवहार गुंतागुंतीचे होतात. म्हणून सुरक्षित व्यवहारासाठी प्रथम वारस नोंद, त्यानंतर
फेरफार मंजुरी आणि त्यानंतर विक्री व्यवहार हा सर्वात योग्य मार्ग मानला जातो. जर वारस नोंद न करता विक्री झाली असेल तर संबंधित वारसांनी दस्तऐवजांची तपासणी करावी. गरज भासल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवावी आणि हक्क बाधित होत असल्याचे वाटत असल्यास न्यायालयीन मार्गाचा अवलंब करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे खरेदीदारांनी देखील सावध राहणं आवश्यक आहे. फक्त विक्रेत्यांच्या सांगण्यावरून विश्वास ठेवून व्यवहार करू नका. जमिनीचा इतिहास, मागील कागदपत्रे, वारसांची माहिती, फेरफार नोंदी आणि आवश्यक कायदेशीर मतं या सर्व बाबींची पडताळणी करणं आवश्यक असतं. कारण छोटासा निष्काळजीपणा भविष्यात मोठ्या आर्थिक नुकसानीचं कारण ठरू शकतो. मित्रांनो, आजच्या संपूर्ण चर्चेचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला तर वारस नोंद नसली तरी वारसांचा हक्क कायम राहतो. मात्र वारस नोंद न करता केलेले जमीन व्यवहार भविष्यात वादग्रस्त ठरू शकतात. त्यामुळे सुरक्षित, कायदेशीर आणि वादमुक्त व्यवहारासाठी प्रथम वारस नोंद पूर्ण करा. सर्व वारसदारांची संमती घ्या आणि त्यानंतरच विक्री व्यवहार करा. हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. अन्यथा अनेक वर्ष न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहू शकते. व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आणि विक्रेता तसेच खरेदीदार दोघांनाही गंभीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. म्हणून कोणतीही जमीन विकत घेण्यापूर्वी किंवा विकण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची योग्य पडताळणी करा. आवश्यक असल्यास कायदेशीर सल्ला घ्या आणि नियमांचे काटेकोर पालन करा. हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच महत्वाच्या आणि जनजागृती करणाऱ्या माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.